गणगणगणात बोलते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण पाहूया लोप पावत चाललेली पारंपरिक रेसिपी वरण चकुली आणि काकडीची कोशिंबीर. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मूग डाळ, थोडंसं तूप, लाल मिरची पावडर, हळद पावडर, लसण आल्याची पेस्ट, चवीपुरतं मीठ, थोडंसं तेल आणि फोडणी करता मोहरी, जिरे, हिंग पावडर आणि कोशिंबिरी करता 1 काकडी, 2 हिरव्या मिरच्या, साखर, लिंबू, शेंगाचं कूट आणि थोडीशी कोथिंबीर. चला तर आपण सुरुवात करूया वरण चकुली करायला. त्यासाठी वरण करायचे तर आपल्याला ही अनपॉलिश्ड मुगाची डाळ वापरायची आहे. पॉलिश्ड मुगाच्या डाळीपेक्षा अनपॉलिश्ड डाळी वापरा. या डाळीऐवजी तुम्ही तुरीची डाळ सुद्धा वापरू शकता. आता ही डाळ मी स्वच्छ धुवून घेत आहे. 2-3 पाण्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची आहे. या डाळीऐवजी तुम्ही तुरीची डाळ सुद्धा वापरू शकता. ही अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे. हे पाणी डाळीच्या लेव्हलपेक्षा अर्धा इंच वर आलं पाहिजे. म्हणजे डाळ शिजण्याकरता तेवढं पाणी लागेल ना. आता त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेत आहे, थोडीशी हिंग टाकत आहे आणि 1 चमचा ऑइल टाकायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, डाळ कुकरमध्ये शिजताना ओतू जाणार नाही, हो की नाही. मग आता ही डाळ कुकरमध्ये ठेवते. त्याआधी मला काय करावं लागेल, कुकरमध्ये 1 ग्लासभर पाणी ओतावं लागेल. ही जाळी जी दिसते आहे ती पूर्ण भिजून जाईल, बुडून जाईल, एवढं पाणी मला त्यात घ्यायचं आहे. म्हणजे साधारण 1 ग्लास पाणी लागेल. स्वादगाथा या माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग आता ही डाळ मी इथे शिजायला ठेवत आहे. हे 1 डिश मील म्हणून सुद्धा तुम्ही रेसिपी करू शकता. दुसरं काही नाही, हे एका डिशमध्ये आपलं पोट भरून जाईल. लहान मोठ्यापासून सगळ्यांनाही आवडणारच. त्यासाठी आता मी हे गव्हाचं पीठ घेत आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकत आहे. मीठ टाकल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे, थोडंसं हिंग घ्यायचं चिमूटभर आणि चवी करता 4-5 जिरेचे दाणे आणि 1 चमचाभर ऑइल. तेल टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या वड्या कापण्या करणार आहे पण त्या हलक्या होतील. आता आपण पीठ तिंबून घेऊया. हे पीठ असं छान तिंबून घेऊन झाकून ठेवायचंय. ते कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत. डाळ शिजून झाली आहे. आता हे कुकर बाजूच्या गॅसवर ठेवून घेते. आता आपण चकुल्या फोडणी करूया. चकुलीची फोडणी घालण्याकरता पातेलं गॅसवर ठेवलं आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे ऑइल घेत आहे. 2 चमचे ऑइल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण फोडणी करायची. तर त्यासाठी आधी पहिल्यांदा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया. जिरे टाकून झाले की त्यात थोडीशी हळद टाकायची, हिंग टाकायचं आहे. आता मी याच्यामध्ये लसण आल्याची पेस्ट टाकून घेत आहे आणि ही चांगली हलवून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. हे पहा. आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडी नंतर आपण वर टाकून घेऊया. हे पहा, ती कोथिंबीर पण थोडीशी परतून घ्यायची आहे, त्याच्यामुळे छान स्वाद येईल त्याच्यात. आता हे मी साधारण अर्धा ते पाऊण लिटर पाणी टाकून घेत आहे. या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. या पाण्यामध्ये आता मी थोडंसं लाल तिखट टाकून घेते.
लाल तिखट अगदी थोडंसंच टाकलं आहे. आता चवीपुरतं मीठ टाकत आहे. लाल तिखट कमी टाकलं की मग तूप घेऊन खाता येईल ना तुम्हाला. तोपर्यंत मी हे चकुल्यांची तयारी करते. तर एवढे कणकीमध्ये माझे 3 पोळ्या होतील आणि त्याचे काप पडतील. तर 3 पोळ्या आपल्या हे 3 जणांसाठी ही डिश माझी बनत आहे. एक एक पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना पातळ लाटायची आहे. ह्या पोळीला घडी वगैरे घालायची गरज नाही आहे. साधी सिंपल पोळी लाटून घ्यायची आहे. आणि शंकरपाळ्याचे काप करतो की नाही आपण, तसे ते काप करून घ्यायचे आहे. पातळ असले की शिजायला पण सोपं जातं, पटकन शिजतं, जास्त वेळ लागत नाही. हे काप असे जवळ पाडून तुम्ही अशा छोट्या छोट्या पट्ट्या पण करू शकता, पण मी हे आपले शंकरपाळ्यासारख्या आकाराचे कापत आहे. पाणी उकळलंय पहा इकडे. आता मी 3 पोळ्यांचे काप करून घेत आहे. ही डिश लहान मोठा सर्वांना आवडते. तुम्ही पण करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे ते. हे पहा, आता मी सगळे काप करून घेते आहे. पाणी उकळल्यानंतरच ते हे काप टाकायचे. गार पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये नाही टाकायचे. गार पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये जर टाकलं तर याचा पिठाचा लगदा होऊ शकतो. सेपरेट कापण्या राहणार नाहीत. पाणी चांगलं उकळलं असेल ना तर छान सुटसुटीत शिजून निघतात. हे अजिबात एकमेकांना चिकटत नाहीत. हे पहा, असे छान काप करून घ्यायचे. पाण्याला बघा उकळी आली आहे किती. आता मी याच्यात सोडते आहे पार्ट एक एक. हे अशा उकळत्या पाण्यात काप सोडले ना ते वेगवेगळे राहतात, अजिबात चिकटत नाही. आता पहा, पळीने हलवून पहा, एकदा चेक करते मी आता. मला थोडंसं हे घट्टसर वाटत आहे. दाटसर जर झालं तर याच्यामध्ये आपण आणखीन गरम पाणी करून घालू शकतो. आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं त्याप्रमाणे गरम पाणी करून घालायचं आहे. पाणी गार घालू नका, शक्यतो गरम करूनच घाला. उकळते, छान रटरटीत उकळते पहा. आता मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि झाकून ठेवत आहे. दणदणीत वाफ येईल आता. तोपर्यंत आपण काकडीच्या कोशिंबिरीची तयारी करूया. त्यासाठी मी काकडी साल काढून घेत आहे. काकडी साल काढून घेतल्या दोन्ही बाजूनी चेक करून बघायचे. तुकडा काढायचा आणि चाखून पाहायचा कडू आहे का. कडू जर असेल काकडी तर घेऊ नका. आता ही काकडी दोन्ही बाजूनी काढून मी किसून घेत आहे. काकडी उन्हाळ्याची थंड असते, खावी. ही काकडीचा किस झाला तर त्यात चवीप्रमाणे मीठ घालते. आता त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालते. तुम्हाला जर जास्त गोडसर आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर घाला. मी थोडीशीच घातली आहे. आता त्याच्यामध्ये मी शेंगाचा कूट घालत आहे. हे शेंगादाणे मंद आचेवर भाजून मग त्याचा जाडसर ओबडधोबड कूट करून घेतलेला आहे. आता त्याच्यावर मी अर्ध लिंबू पिळून घेत आहे. हे सगळं पिळून केल्यानंतर सगळी कोशिंबीर मिक्स करून घ्यायची आहे. आता मी त्याच्यात थोडीशी कोथिंबीर चिरून घेत आहे आणि फोडणी करते आहे. आता त्यासाठी 1 चमचाभर तेल घेते. मोहरी टाकली, जिरे टाकते, हळद आणि हिंग टाकून घ्यायचं आहे. जिरे मोहरीची फोडणी छान अशी तडतडली की गॅस ऑफ करायचा. मग हिरवी मिरची टाकायची त्याच्यात. हिरवी मिरची अशी छान तळून घ्यायची आहे. ही हिरवी मिरची आहे ती डायरेक्ट तुम्ही खिसून पण घेऊ शकता. काकडी कशी खिसली त्याप्रमाणे ती हिरवी मिरची सुद्धा खिसून त्यात ॲड करू शकता. पण ती कच्ची मिरची बाधायची शक्यता असते, त्याच्यामुळे मी हे तुकडे करून फ्राय करून घेतले आहे फोडणीत. आता हे सगळं मिक्स करून कोशिंबीर मुरायला ठेवते. शेंगाचा कूट घातल्यामुळे ह्या काकडीची टेस्ट छान येते, छान वाढते. पहा, आता एक असलं छान रटरटीत शिजलाय पहा.
हे आधी पाण्यामध्ये शिजवून घेतलं आहे मी. गव्हाचं पीठ शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी आधी ते फोडणीच्या पाण्यात शिजवलं आहे. आता ही डाळ काढून घेतली आहे. ही छान अशी मी आता घोटून मऊसूत करून घेते आणि याच्यामध्ये टाकून घेते. आता याच्यामध्ये टाकून सगळं मिक्स करून घेईल. ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. खालीवर हलवून पळीने मस्त पहा असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मला थोडंसं दाटसर वाटतंय म्हणून मी आणखी पाणी थोडंसं गरम करून याच्यात ॲड करून घेते आणि वाफवायला ठेवते. अशी दणदणीत वाफ आली बघा. मस्त शिजलं. आता हे शिजलंय की नाही कसं चेक करायचं. तर ह्या थोड्याशा चकुल्या अशा पळीत घ्यायच्या आणि काटेरी चमच्याने मी दाबून पाहता यायचं. पटकन आत गेलं तर समजायचं शिजलंय. आता हे शिजून झालंय. आता मी काढून घेते. हे वन डिश मील म्हणून सुद्धा आपण सर्व करू शकतो. कधी पोळी भाजी खायचा कंटाळा आला असेल तर हा छानसा असा ऑप्शन आहे. आता हे गरम गरम वरून चकुलीवर मी छानपैकी तुपाच्या 2-3 चमचे धारा सोडून घेतात. माझी आजी हा पदार्थ नेहमी सारखा बनवायची मला आवडतो म्हणून, त्यामुळे माझ्या खूप चांगल्या लक्षात आहे आणि त्याची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे. अशाच सोप्या सुटसुटीत रेसिपींसाठी पुन्हा माझ्या चॅनेलला भेट द्या. घ्या आनंद काकडीची कोशिंबीर आणि वरण चकुलीचा. थँक्यू.